नवाब मलिकांच्या आजारपणाची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेली आहे। 4 महिन्यांपासून नवाब मलिक त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि मात्र नवाब मलिक हॉस्पिटलमधून गँग ऑपरेट करत असल्याचा आरोपही कंबोज यांनी केलाय। तर न्याय व्यवस्थेवरती विश्वास असल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलंय। मलिकांचा मूळव्याध संशयाच्या भोवऱ्यात, जेलबारी टाळण्यासाठी आजाराचा बनाव, 4 महिन्यांपासून जेलऐवजी हॉस्पिटलमध्ये उपचार, चौकशी समोर येणार समूळ कारण, हॉस्पिटलमधून गँग ऑपरेट करण्याचा उद्योग, जेलमधल्या भिंती पाहून कंटाळलेल्या नवाब मलिकाने मूळव्याधाचा बनाव करून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा मार्ग शोधल्याचा संशय व्यक्त केला जातोय। कारण मागील 4 महिन्यांपासून नवाब मलिक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, मात्र त्यांचा मूळव्याध अजूनही बरा झालेला नाहीये। 23 फेब्रुवारी 2022 रोजी नवाब मलिकांना अटक झाली। त्यानंतर नवाब मलिकांची जेलमध्ये रवानगी झाली। अचानक नवाब मलिकांच्या शारीरिक व्याधी बळावल्या। या सर्व संशयास्पद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मोहित कंबोज यांनी केली है। ईडी के अरेस्ट होने के बाद नवाब मलिक मियां नवाब मलिक हॉस्पिटल में एडमिट है। बाबासीर की बीमारी बताकर ये हॉस्पिटल में एडमिट हुए। आज कुछ महीने हो चुके हैं, मुझे लगता है 4-1 महीने से ये हॉस्पिटल में एडमिट है। इसकी भी जांच होनी चाहिए कि क्या मियां नवाब मलिक का बाबासीर अभी तक ठीक नहीं हुआ। नवाब मलिकांचा आजार बरा का होत नाही याचं दुसरं कारण मोहित कंबोज यांनी समोर आणलंय। हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासोबत मलिक गँग ऑपरेट करत असल्याचा गंभीर आरोप कंबोज यांनी केलाय। तर राष्ट्रवादी काँग्रेसचा न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे। ऐसा कैसे एक कानून की धज्जियां उड़ाकर जो इनको आखर रोड में होना चाहिए और ये हॉस्पिटल में कुल्ला में बैठे हुए वहां से पूरा अपना गैंग और नेटवर्क चला रहे हैं, इसकी भी जांच होनी चाहिए। मैं मांग करूंगा महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब से, उप मुख्यमंत्री और हमारे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस साहब से कि इसकी जांच करें। नवाब मलिक पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत। दीर्घकाळ त्या ठिकाणी विधानसभेमध्ये त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने काम केले। कारवाईला ते सामोरे त्या ठिकाणी सक्षमपणाने गेलेले आहेत। मग न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे। मोहित कंबोज यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्या चौकशीत नवाब मलिकांच्या आजाराची खरी खोटी माहिती बाहेर येईल आणि त्या आधारे राज्य सरकारला कायदेशीर उपचाराची दिशा मिळेल हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।